संदर्भात हे खरं आहे की अजूनही सायबर क्राईम मध्ये जी रिकव्हरी आहे ही रिकव्हरी समाधानकारक त्या ठिकाणी नाही। साधारण आपण जर बघितलं तर त्यामध्ये 2025 साली सायबर गुन्ह्यांमध्ये जे नागरिकांचं नुकसान झालं त्या नुकसानीच्या तुलनेत फक्त 10 ते 12% रक्कम आपण रिकव्हर करू शकलो। याचं कारण बाकी सगळी रक्कम ही त्या गोल्डन अवरमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये निघून गेली आणि त्याही अशा देशांमध्ये गेली की ज्या देशांशी आपला त्या ठिकाणी व्यवहार नाही। आणि म्हणून आता याच्यात जाणीव जागृती करणं हे जास्त महत्त्वाचं आहे। ती जागृती आपण मोठ्या प्रमाणात करतोय। लगेच आपल्याला जर माहिती मिळाली तर अतिशय रोबस्ट अशा प्रकारची व्यवस्था आपल्याकडे आहे। महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पाच्या अंतर्गत आपण त्या ठिकाणी नोडल सायबर पोलीस स्टेशन, कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन, कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, सेंटर ऑफ एक्सलन्स, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर अशा सगळ्या गोष्टी आणलेल्या आहेत। 20 देशांमधून 51 अत्याधुनिक साधनं ही आपण या ठिकाणी आणलेली आहेत। या आपल्या प्रकल्पाला डिजिटल इंजिनिअरिंग अवॉर्ड 2026 मिळाला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या सायबर क्राईम परिषदेत टॉप सायबर क्राईम प्रोजेक्ट इन द वर्ल्ड हा बहुमान आपल्या सायबर क्राईम प्रोजेक्टला त्या ठिकाणी मिळालेला आहे। आणि दुबईमध्ये घडलेल्या वर्ल्ड पोलीस समिटमध्ये देखील या उपक्रमाचं कौतुक झालं आहे। त्यामुळे आता कॅपेबिलिटीत आपली कमतरता नाही आहे। जागृती करून वेळेत लोकांनी रिपोर्टिंग करणं त्याकरता आपण 1045 हा नंबर दिलेला आहे की ज्या नंबरवर जर लगेच कॉल केला तर आपल्याजवळ आता एवढी सिस्टीम आहे की इमिजिएट सगळे अकाउंट आपण फ्रीज करू शकतो। आणि म्हणून त्याही संदर्भात आपला प्रयत्न चाललाय। विशेषतः डिजिटल अरेस्ट मी मागेही बोललो 2024 मध्ये 410 गुन्हे त्याचे उघडकीस आले आहेत। 2025 मध्ये 322 गुन्हे उघडकीस आले आहेत। हे डिजिटल अरेस्ट मध्ये जवळपास सगळे ऑपरेशन्स हे परदेशातनं चाललेले आहेत। मागच्या काळामध्ये आपले भारतीय हे रेस्क्यू करून आणले, कुठल्या तरी नोकरी देतो म्हणून त्यांना घेऊन जाऊन मलेशियाच्या रूटने कंबोडियामध्ये नेऊन आणि मग त्यांचे पासपोर्ट जप्त करून आणि त्यांच्या थ्रू अशा प्रकारचे कॉल सेंटर चालवायचे। कारण समोरच्याला घाबरवायचं असेल तर भारतीय माणूस पाहिजे, तो पोलीस दिसला पाहिजे। त्यांना आपण रेस्क्यू करून आणलेला आहे। त्यामुळे डिजिटल अरेस्टच्या संदर्भात मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातून सांगू इच्छितो, डिजिटल अरेस्ट हे थोतांड आहे। जेवढा भोंदू बाबू खरात आहे तेवढाच भोंदू बाबा हे डिजिटल अरेस्ट करणारे पोलीस आहेत। कारण क्रिमिनल जस्टिस सिस्टीम मध्ये आणि कुठल्याही कायद्यामध्ये डिजिटल अरेस्ट हा विषयच नाहीये। कोणालाही डिजिटल अरेस्टचा कॉल आला तर पहिल्यांदा समजायचं की खरातचा भाऊ कॉल करतोय आणि तात्काळ त्या ठिकाणी पोलिसांना इन्फॉर्म करायचं। हा खरात नाही, त्या खरातकडे पाहून राहिले सगळे। कॅप्टन, अरे कॅप्टन म्हणणे प्रॉब्लेम आहे, कॅप्टन नाहीच आहे। आता लक्षात आलं कॅप्टनच नाही आहे। हे कॅप्टन आहे का?